आई औक्षण कर. तू गप ग. निशी आणि युवराजराव कुठे आहेत? ते येतच असतील. तू त्यांचं औक्षण कर ना. आत्ता आलं नवीन जोडपं. या मम्मा. निशू, अगं थांब बाळा, थांब. बाहेर वाशीण आहेस तू. तुझं चांगलं स्वागत करू दे आम्हाला. बघ आम्ही सगळे आहोत की नाही उभे स्वागताला. छान दिसतं जोडा. या या आत या. या ये. या. रेखा, अगं तारिणी आणि केदार दिसले नाहीत का तुला? त्यांचं पण औक्षण कर ना. सासूबाई, अहो तुमचं घर आहे. तुम्हाला ज्यांना कोणाला बोलवायचंय ना त्यांना बोलवा. पण त्यांचा मानपान माझ्याकडनं होईल ही अपेक्षा ठेवू नका. घ्या. रेखा, हट्टीपणा पुरे. रीत म्हणून तरी कर. आजी अगं जाऊ देत ना. अगं राहू दे ना. काय राहू दे तारिणी, रीत असते ही. दोन्ही एकाच घरच्या मुली आहेत ना, मग हा भेदभाव कशासाठी? भेदभावाचं तुम्ही बोलताय? आयुष्यभर निशी आणि तारिणीमध्ये भेदभाव केलाय तुम्ही, हे विसरलात? मी नाही करणार औक्षण. ते दोघं सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येत आहेत ना, मग त्यांचंही स्वागत निशी आणि युवराजरावांप्रमाणे व्हायला नको का? हे बघा, मी कुणाचं औक्षण करायचं कुणाचं नाही हा माझा प्रश्न आहे. मी नाही करणार औक्षण तारिणीचं. अगं असं काय करतेस? घरातल्या दोन्ही मुलींचं सगळं सारखंच व्हायला हवं ना. औक्षण कराने घरात तू एकटीच आहेस. आता तू औक्षण नाही केलंस तर दुसरं कोण करणार? ते तुमचं तुम्ही बघा. हो माधवा, इकडे ये. तारिणीला आई नसली ना तरी तिचा बाप अजून जिवंत आहे हे दिसू देत सगळ्यांना. तू औक्षण कर. ये.